बघितलं तुम्ही सेम पिझ्झासारखं आहे बघा बघा हे बघा हो कसं आहे हो एकदम मस्त आहे. नवीन रेसिपी आहे आणि व्हेरी नाईस आहे. खूप मस्त आहे. थँक्यू. खूप छान आहे. आवडली ना तुम्हाला? हो. ओके. बघा तर गाईज माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी नाश्ता बनवणार आहे. आजचा नाश्ता खूप स्पेशल होणार आहे आणि ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मी कुठे बघितलेली नाही आहे. तर मी जशी जे करणार आहे ना ते तुम्ही पण ट्राय करा. सो आता मी तुम्हाला दाखवते मी काय बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे चीज ऑनियन उत्तप्पा. तर त्यासाठी मी हा बॅटर घेतलेला. हा रेडीमेड इडलीचा पीठ आहे. इडली डोसा पीठ आहे. रेडीमेड आहे कारण मला वेळ नाही भेटत करायला. नाही तर मी स्वतः घरी बनवते पण. त्याच्यानंतर हे आहे चॉप केलेला कांदा आहे, टॅमॅटो, कोथिंबीर आणि मिरची. हा ऑइल आहे आणि हा चीज आहे. हा चीज आपण ह्याच्यात टाकतो ना पिझ्झामध्ये चीज टाकतो ना, हा क्रश केलेला चीज आहे. आणि ह्याच्यामध्ये मिक्स ऑरेगॅनो आणि मिक्स पण मी टाकणार आहे. तर बघा मी रेसिपी दाखवते आता तुम्हाला. एकदम इझी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एकदम इझी आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. बघा तर मी आधीच तवा गरम करत ठेवलेला आहे. तर आता मी नॉनस्टिक तवा आहे. ह्याच्यावर मी ऑइल नाही लावणार. तर नॉनस्टिकवर तुम्ही जर ऑइल लावला तर मग तो जेव्हा आपण इडलीचा पीठ आहे तो ह्याच्यावर टाकू तर स्प्रेड नाही होणार. तो एकदम असा एका जागेवर तो चिटकून हे करून बसेल, मिक्स होईल. बघा तर आधी मी आणि या बॅटरमध्ये मी फक्त मीठ ॲड केलेलं आहे. रेडीमेड आहे. आणि आपल्याला हा डोश्यासारखा पातळ नाही बनवायचा, थोडा जाडच ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. बघा आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकत आहे. कांदा जरा बारीकच चॉप करायचा आहे, जास्त जाड नाही ठेवायचा. आणि ही प्रोसेस फास्ट करायची आहे. आता मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी स्लो तुम्हाला एकीकडे शूट पण करते आणि एकीकडे ते हे पण टाकते मटेरियल त्याच्यावर, म्हणून थोडा मला लेट होते. असे जे बबल्स येतात ना हे यायच्या आधी तुमची ही सगळी प्रोसेस झाली पाहिजे. म्हणजे जेव्हा ओला असेल पीठ तेव्हाच तुम्ही हे सगळं टाकायचं आहे. मग ते एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते. बघा मिरची पण ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर. त्याच्यानंतर ह्याच्यावर आता मी ह्याच्यावर ऑइल टाकणार आहे. सध्या मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे. हे बघा आता ह्याच्यावर मी ऑइल टाकलं थोडा. आपण चीज नंतर ॲड करायचं आहे. एकदा याला हे करून घ्यायचं आहे. आता याला मी पालटवणार आहे. थोडंसं शिजूया, जास्त नाही शिजू. जेव्हा मी नॉर्मल बनवते उत्तप्पा, ऑनियन उत्तप्पा, तेव्हा मी अजून शिजवून देते. पण आता मला त्याच्यात चीज पण ॲड करायचं आहे, तर मी जास्त नाही शिजवणार. पलटलेलं आहे. आता याच्यावर मी चीज टाकणार आहे. हा चीज पिझ्झावर जो आपण मोझरेला चीज असते ना तो आहे. बघा चीज किती मस्त मेल्ट होत आहे. आता याच्यावर मी ऑरिगॅनो आणि मिक्स हर्ब टाकणार आहे. ऑनियन उत्तप्पा विथ पिझ्झा आहे हा. आता आपल्याला याला पालटायचं नाही, असं शिजून द्यायचं आहे. थोडंसं चीज अजून मेल्ट होते, मग मी तो काढून घेणार आहे.
हे बघा मस्त मेल्ट झालेलं आहे. आता मी याला काढत आहे. झालेलं आहे. आता हे बघा असं वाटतच नाही उत्तप्पा आहे, असं वाटतं पिझ्झा आहे. आणि नक्कीच तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा, खूप सुंदर लागते. बघा तर झालेलं आहे बनवून, बनतात पण अजून आणि झालेलं आहे. यांना नाश्ता पाहिजे तर यांना देते. मी तुम्हाला दाखवते कशासोबत सर्व करायचं आहे ते. हे बघा हा झालं. हे बघा ही आहे शेजवान चटणी आणि हा सॉस आहे टोमॅटो सॉस. याच्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी पण देऊ शकता किंवा करू शकता. बघितलं तुम्ही सेम पिझ्झासारखं आहे. बघा बघा हे बघा हो कसं आहे हो. एकदम मस्त आहे, नवीन रेसिपी आहे आणि व्हेरी नाईस आहे, खूप मस्त आहे. थँक्यू. खूप छान आहे. आवडली ना तुम्हाला? हो. ओके. बेलू बघा आता माझी बेलू, माझी शोनू. ये बघू ये पप्पा खाऊ. ये बघ पप्पा काय खाते. ये बेलू झोप आले वाटते आता. बेलू बघा तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या इन्स्टा आय डीला पण तुम्ही फॉलो करा.